मित्रांनो, बऱ्याच लाभार्थ्यांच्या मोबाईलवरती असा एक मेसेज आलेला आहे, अवैध कागदपत्रे पुन्हा अपलोड करा. म्हणजेच या मेसेजद्वारे तुम्हाला पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्याचे सांगण्यात आले आहे. आता तुम्ही जी कागदपत्रे अपलोड केली आहेत त्यामधले अवैध कागदपत्रे कसे ओळखायचे, यामागचे 3 रिझन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. मित्रांनो, अवैध कागदपत्रामागचं पहिलं रिझन आहे, तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना जी माहिती दिली आहे त्या माहिती संदर्भात कागदपत्रे अपलोड न करणे. जसे की ऑनलाईन अर्जामध्ये विचारले जाते, तुम्ही दारिद्र्य रेषेखालील आहे का? तुम्ही जर या प्रश्नाचं उत्तर होय निवडलं असेल पण अपलोड करताना दारिद्र्य रेषेचं प्रमाणपत्र अपलोड केलं नसेल, त्यानंतर जात प्रमाणपत्र आहे का याचंही उत्तर होय निवडलं असेल पण जातीचे प्रमाणपत्र अपलोड केलं नसेल, त्यानंतर महिला बचत गटाची सदस्य आहे का याचं उत्तर होय निवडलं असेल पण बचत गटाचं प्रमाणपत्र अपलोड केलं नसेल. मित्रांनो, इथे अजूनही बरेच प्रश्न आहेत ज्याचे उत्तर तुम्ही होय निवडले पण त्याबाबत कागदपत्रे अपलोड केले नाही. त्यानंतर अवैध कागदपत्रामागचं दुसरं रिझन आहे, अपलोड करताना इथे या कॉलममध्ये कागदपत्राचे नाव लिहिलेले असते. ज्या कागदपत्राचे नाव लिहिलेले आहे ते कागदपत्र अपलोड न करता त्या ठिकाणी दुसरेच कोणते कागदपत्र अपलोड करणे. जसे की इथे लिहिलेलं आहे, फोटो ओळखपत्राची सत्यप्रत. या ठिकाणी सरपंचाने सही शिक्का मारून दिलेले लाभार्थ्याच्या फोटोसहित ओळखपत्र अपलोड करा लागते. अजूनही खाली बरेच कागदपत्रे आहेत. 7/12 असेल, 8 असेल, अपत्य दाखला असेल, इतर अजूनही कागदपत्रे आहेत पण त्या ठिकाणी तेच कागदपत्रे अपलोड न करता इतर दुसरे कोणते कागदपत्र अपलोड करणे हे अवैध कागदपत्रामागचं दुसरं कारण आहे. त्यानंतर अवैध कागदपत्रामागचं तिसरं कारण आहे, या योजनेसाठी लाभार्थ्यांना कागदपत्रांचे जे निकष लावण्यात आले आहे त्या कागदपत्रासंदर्भात एकही पुरावा अपलोड न करणे. म्हणजे लाभार्थी निवडी संदर्भात इथे जे 5 निकष दिले आहे यामधला एकही कागदपत्र अपलोड न करणे हे यामागचं तिसरं रिझन आहे. तर मित्रांनो, हेच ते अवैध कागदपत्रामागचे 3 रिझन आहेत ज्यामुळे तुमच्या मोबाईलवरती अवैध कागदपत्रे असा मेसेज आला आहे. तुम्ही एकदा तुमचे कागदपत्र व्यवस्थित तपासून पहा आणि पुन्हा व्यवस्थित ऑनलाईनला अपलोड करा. पण सध्या या वेबसाईटवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध नाही, कारण ज्या लाभार्थ्यांनी याआधी कागदपत्र अपलोड केले त्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची 24 जूनपर्यंत पडताळणी सुरू आहे. आता ज्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आलेली आहे त्यांना 25 ते 27 जून दरम्यान त्रुटीची पूर्तता करावी लागणार आणि 25 जूनपासून या वेबसाईटवर कागदपत्र अपलोड करण्यासाठी पुन्हा ऑप्शन उपलब्ध होईल. तेव्हा तुम्ही तुमची कागदपत्रे व्यवस्थित तपासून अपलोड करा. तर मित्रांनो, याबाबत तुमचा काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.